यांनी केले या सगळ्या प्रकरणात? अहो, अंजली दमाने हे बोगस आरोप करत असतील ते एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाकडे दिली पाहिजे. तुम्ही काही बोलाल, मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं, मग काय ते झालं सत्य? हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या. शासन तुमच्या पाठीशी उभं आहे. शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत. 3 लोकांची हत्या झाली, मग त्यांच्या डेड बॉड्या कुठं आहेत, मग त्यांना तिकडं का टाकलं, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करत आहेत. आज जो मोर्चा निघलाय तो सर्व पक्षी निघालाय. राजकारणाला वेगळ्या दिशेने जे काही टर्न द्यायचा प्रयत्न करतायत. एक कोण कुणावर आरोप करतोय, परंतु ज्याचा जीव गेलाय त्याच्या संदर्भात काय, हा खरा प्रश्न आहे. म्हणून ज्याची हत्या झाली त्याला न्याय देण्यासाठी शासन सरकार हे सक्षम आहे. त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे. या सगळ्या मुख्य आमदार जे आहेत प्रकाश सोळंके ते सुद्धा म्हणजे याला राजश्रय असल्याशिवाय तो होत नाही. सत्ताधारी पक्षातलेच आमदार सातत्याने या प्रकरणावर बोलत आहेत. याला आधार कुणाचा आहे नेमका? असं काही नाहीये. मुख्य आरोपी कोण जो आहे त्याचा शोधण्याचं काम चालू आहे. जवळपास 6 एजन्स्या त्यांच्या मार्गावर आहेत. त्यांना तातडीने अटक केली जाईल, याबद्दल शंका घेण्याचं काहीही कारण नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने एखाद्याला पाठिंबा दिला म्हणजे खून करणारा आरोपी निर्दोष सुटतो, हा जो चुकीचा गैरसमज पसरत चाललेला आहे त्याचा असा पसरू नये. आणि जो कोण शासन झालंच पाहिजे. मी स्वतः त्या गावात गेलेलो आहे, मी स्वतः ते कुटुंब पाहिलेलं आहे आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. म्हणून त्या आरोपीवर कारवाई करताना कुणाचीही गय केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. आपल्याला त्यांच्यावर विश्वास हा ठेवायलाच हवा. यामध्ये त्या वाल्मिक कराडांना धनंजय मुंडे वाचवत असल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा थेट मागणी केली जाते. याचं थोडंसं जी काय सत्य वस्तुस्थिती आहे ती बाहेर येऊ द्या. जर त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार असेल, मंत्री असेल, कोणी जरी असेल तर त्याच्यावर कारवाई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असेल, हे जॉईंटली मिळून करतील. त्यासाठीच मी आता परवा दिवशी चार्ज घेतला. महाराष्ट्रातल्या सर्व विभागाची त्यात थोडी माहिती घेतली. आज पुण्याला आलेलो आहे, पुण्याची माहिती घेतोय. या ठिकाणी असलेले 22 हॉस्टेल्स आहेत, त्यापैकी काय 2-4 ची अवस्था अशी आहे की ते बंद केलेली बरं असं सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून अनेक ठिकाणचा सर्व आढावा घेतल्याशिवाय जोपर्यंत मी स्वतः पाहत नाही, नजरेने पाहून त्याच्यावर कारवाई करणं हे कधीही सुटेबल असतं. म्हणून मी वस्तुस्थिती पाहतोय आणि त्यावर कारवाई सुद्धा करायचा त्यांना आदेश देतोय. याच्यामध्ये तुम्ही मुलींच्या हॉस्टेलला पण भेट दिली, मात्र सातत्याने ज्या घटना होत आहेत मुलींवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना किंवा अल्पवयीन मुली, या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही सरकारच्या पातळीवरती काही सुरक्षा यंत्रणेतून काही व्यवस्था केली जाणार आहे? सरकारच्या याच्यावर सर्व व्यवस्था आहेत, परंतु असे जे काही लोक असतात ज्या समाजाला घातक असतात त्यांचा कुठेही नेम नसतो, त्यांना कोणती जात नसते, त्यांना कोणताही धर्म नसतो, कोणताही पक्ष नसतो. म्हणून अशा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मागाई बदलापूरच्या घटनेमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं, असाला चौकात धरून चेपलं पाहिजे. तशाच प्रकारे ह्या ज्या काही घटना घडतात आता याला दुसरा पर्यायाने फास्ट ट्रॅकवर त्याचा निकाल लावणं आणि संबंधिताला कडक कारवाई करणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. पुण्यातला एक हॉस्टेल आहे तिथे 2 जणांचं त्या संदर्भात मी 2 दिवसात काय माहिती देणार? मला 2 दिवस झाले. 2 दिवसामध्ये सर्व गोष्टीची माहिती माझ्याकडे नसणार आहे. म्हणून मला थोडंसं कालावधी द्या. निश्चित असं कोणीही असलं तरी त्याच्यावर कारवाई करू. तुम्ही पडला काय लक्षात मॅम पुढे बघा, फक्त वायर मध्ये पाय अडकला नाही तर तुमचा फोन न पडेल. हे पोते आहे गे पोते 2 मिनिटं मला फक्त हे सगळं काढू द्या. 16. हॅलो हॅलो.